आम्ही होते सरांनी सांगितलं आता आमचा इतिहास घडणाऱ्यांचा नाही लढणाऱ्यांचा आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. हा व्हिडिओ तो साजरा केला नाही म्हणून साहेब बाकी लोक माईक थोडा खाली आम्ही होते सरांनी सांगितलं आता आमचा इतिहास घडणाऱ्यांचा नाही लढणाऱ्यांचा आहे. आटके पार झेंडे फडकावणाऱ्यांचा आणि दिल्लीचं तख्त हलवणाऱ्यांचा आहे. त्याच्यामुळे आता थांबू. डॉक्टर साहेब 2 दिवस झाले म्हणाले जरा आहे ते खरंय. तर कोण काय म्हणतं डॉक्टर काय म्हणतो त्याच्यापेक्षा मला समजतंय की प्रॉब्लेम आहे म्हणून तुम्ही सगळे म्हणतात म्हणून आहेच. पण मला सुद्धा मारायचं नाही जिंकायचंय. आणि मला माहित आहे मी बोललो होतो माझा श्वास थांबेपर्यंत हा लढा शांततेनं जिंकतो. श्वास थांबल्यानंतर काय होईल सांगता येत पण नाही. आपल्याला ते करायचंच नाही. सर मला लय लोक बोलले त्या दिवशी एवढा मोठा जनसागर इथं आला. माझ्या डोक्यातले टेन्शन वेगळे होते. ते कदाचित कोणाला ते माहित नाही. ज्यांना माहिती आहे त्यांना त्याची जाणीव आहे की काय काय घडलं कसं कसं घडलं. त्यात तिकडे मला जायचं नाही. पण मी जर आतापर्यंत काही यश मानत असेल तर खऱ्या अर्थानं अविश्वसनीय अद्भुत आणि ऐतिहासिक असा जनसागर या ठिकाणी एकत्र आला. या राज्यानं नाही तर या देशानं पाहिलं असं पिवळं वादळ ज्या शांततेनं एकत्र आलं त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट की त्या शांततेनं ते परतलं निवळलं. आणि नंतर सुद्धा लोकांनी काही बोलले काही नाही बोलले. लोकांच्या मनात होते भावना. 8 दिवस वेळ दिला कशाला निवेदन कशाला ढोल वाजव. इथं बरेच लोक माझ्यापेक्षा फार मोठे ज्यांचं योगदान या लढ्यामध्ये फार मोठं आहे. पण माझ्या तरी पाहण्यामध्ये पहिल्यांदा असं घडलंय की एका जागी युद्धाला तोंड फुटतं. युद्धभूमी एक आहे. या युद्धाचं नेतृत्व करणारा सेनापती एक आहे. आणि या युद्धभूमीतून एक आता युद्धभूमी म्हणल्यावर फरमान म्हणावं लागेल पण मी विनंती म्हणतो. मी विनंती केली होती. एकाच टायमाला राज्यभरात आंदोलन होतं. अरे आमचा धनगर बांधव ते आमदारा खासदारापुढे कधी जात नव्हता दादा बोलायला साहेब आमच्या आरक्षणाचं काय. ढोल वाजवत डफळे वाजवत गेले ना त्याच्या दारापुढं. हे बी ते असं पहिल्यांदाच घडलं ना. आले ना आमच्या मध्ये आमचे पोरं रस्त्यावर उभे राहायला भेट होते. काल अडवले रस्ते. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.